Hello friends, I am your science teacher Ganesh Kalaskar, Science Academy Daun. Friends, in today's fifth lecture on life process in living organism, part second, we are going to discuss an important topic. Friends, this topic is structure of flower and sexual reproduction in plants. Okay friends, let's start with our first topic, that is structure of flower. Okay, मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे flower is the structural unit of plants which is responsible for the sexual reproduction. तर आपण काय म्हणलं पहा, आपण फ्लावरच्या बाबतीत बोलतोय मित्रांनो. फ्लावर इज दी स्ट्रक्चरल युनिट. हे एक स्ट्रक्चरल युनिट आहे की जे कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. Flower is the structural unit responsible for sexual reproduction in plants. Friends, flowers consist of 4 whorls. फ्लावर्स हे 4 व्हॉल्स पासून तयार झालेला आहे. यांना आपण पाकळ्या असं म्हणतो. ओके, 4 व्हॉल्स. कोणत्या ते 4 व्हॉल्स आहेत? फ्लावर इज मेड अप ऑफ 4 व्हॉल्स which are classified into essential whorl and the accessory whorls. मित्रांनो पहा, याचा अर्थ सांगतोय. तर 4 व्हॉल्स आहेत. those are classified into essential whorl and accessory whorl. Essential and accessory whorl. Friends, androecium and gynoecium are the essential whorls of flower. तर मित्रांनो, अँड्रोसियम आणि गायनोसियम जे आहेत यांना आपण, तुम्हाला इथे डायग्राम मध्ये पाहायला मिळते पहा, इथे मी अँड्रोसियम दाखवलेले आहेत. दोज आर दी अँड्रोसियम अँड हे कोण असणार आहे मित्रांनो, गायनोसियम. Androecium and gynoecium are essential whorl. Androecium and gynoecium are the essential whorl which are responsible for the reproduction, की जे रिप्रोडक्शन घडून आणणार आहेत. फाईल accessory whorls कोणते आहेत? कॅलिक्स अँड करोला. Calyx and corolla are the accessory whorl which protects the inner essential whorl. मित्रांनो लक्षात आले? मी बेसिक फक्त सांगितलं. आता आपण सुरुवात केली. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द प्लांट रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर मुळे प्लांट्स मध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळणार आहे. मित्रांनो पुढे बोललो, फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 व्हॉल्स, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम which are arranged from or which are arranged in sequence from outside to inside. Flower consists of the 4 whorls. फ्लावर मध्ये मित्रांनो आपल्याला किती व्हॉल्स पाहायला मिळणार आहेत? 4. कोणते ते? कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. They are arranged in sequence from outside to inside. Most outside is the calyx. सर्वात बाहेर कोण असणार आहे? कॅलिक्स. यानंतर कलोरा. यानंतर कोण असणार आहे? करोला. देन अँड्रोसियम अँड इनरमोस्ट इज दी गायनोसियम. हे क्लिअर झालं. पुढे बोललो आपण, दोज फ्लोरल व्हॉल्स आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स, इसेन्शियल व्हॉल अँड दी ॲसेसरी व्हॉल, डिपेंडिंग ऑन देअर फंक्शनिंग. मित्रांनो त्यांच्या फंक्शनिंग वरती डिपेंडंट आहे. अँड्रोसियम अँड गायनोसियम आर दी इसेन्शियल व्हॉल विच कॅरीज दी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, की ज्यांच्यामुळे प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. दे आर इसेन्शियल वन. ते फार गरजेचे आहेत म्हणून तर आपण त्यांना इसेन्शियल व्हॉल म्हणतो. फाईल कॅलिक्स अँड करोला आर दी ॲसेसरी व्हॉल. दे आर सपोर्टिव्ह. दे मेनली प्रोटेक्ट दोज. यांचं फंक्शन काय असणार मित्रांनो? हे जे इनर इसेन्शियल व्हॉल्स आहेत
गायनोसियम आणि अँड्रोसियम यांना प्रोटेक्ट करणं हे त्यांचं मेन फंक्शन असतं. हे क्लिअर झालं सर्वांना? इसेन्शियल व्हॉल समजले आपल्याला, ॲक्सेसरी व्हॉल समजलेले आहेत. आता आपण पुढे बोलणार आहोत त्यांचे जे मेंबर्स आहेत यांच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा मित्रांनो, 5 कॅलिक्स असतील एका फ्लावर मध्ये, 5 कॅलिक्स आहेत. ओके, यामधील 1 मेंबर जो असणार आहे, 1 2 फ्लावर अरेंज होत असताना फ्लावर मध्ये 1 2 3 4 5 असे 5 काय आहेत? कॅलिक्स आहेत. द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड एज द सेपल. इंडिव्हिज्युअल मेंबर हे व्हेरी मोस्ट टाइम पे आहेत मित्रांनो MCQ साठी. The individual member or the member of calyx is called as the, पहा मी प्रॉपरली मांडतो, the member of calyx is called as the sepal. ओके, त्यांना आपण सेपल म्हणतो. मेंबर ऑफ द करोला आर कॉल्ड एज द पेटल्स. मेंबर ऑफ अँड्रोसियम which is the, मित्रांनो अँड्रोसियम is the male whorl. Androsium is the male whorl while the gynoecium is the female whorl of the flower. Androsium काय आहे? Male whorl. Okay, while the gynoecium is the female whorl, Androsium, the member of Androsium is called as the stamens, while member of the gynoecium are called as the carpels. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षातच ठेवायचं आहे आपल्याला. ओके, आता आपण पुढे बोललो, मी परत एकदा सुरुवातीपासून सांगतो. जर एक्झाम मध्ये आपल्याला 5 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला, विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, तर मित्रांनो डायग्राम साठी आपल्याला 2 मार्क्स असतात विथ प्रॉपर लेबलिंग करणार आपण. ओके, आणि 3 मार्क्स हे आपल्या एक्सप्लेनेशन साठी असणार आहे. सुरुवात आपण करणार आहोत. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्लांट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन देम, की ज्यामुळे प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळत असतं. फ्लावर कन्सिस्ट ऑफ द 4 वॉल्स, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम विच आर अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. मग ते तुम्हाला लक्षात आलं, सर्वात बाहेरचे कॅलिक्स, त्यानंतर आतमध्ये करोला, त्याच्या आतमध्ये अँड्रोसियम आणि सर्वात इनर मोस्ट असणार आहे गायनोसियम. ओके, पुढे बोललो आपण. Those 4 floral whorls are classified into 2 types, essential whorl and accessory whorl, depending on their function. Androsium and gynoecium are essential whorls which take part in the sexual reproduction, while calyx and corolla are the accessory whorl which are protective in function, that is they protect those essential whorl of flower, that is androsium and gynoecium, कारण त्या दोघांना ते प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. हे क्लिअर झालं. आता आपण जातोय त्यांचे इंडिव्हिज्युअल मेंबर्स कडे. इंडिव्हिज्युअल एक सिंगल मेंबरला आपण काय म्हणणार? द मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज द सेपल. आता मित्रांनो यांच्या बाबतीत आपण डिटेल बोलणारच आहोत. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज द सेपल, मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड एज द पेटल्स, मेंबर्स ऑफ अँड्रोसियम आर कॉल्ड एज द स्टॅमेन्स, while members of gynoecium are called as the carpels. ओके, आता आपण 1 बाय 1 जातोय मित्रांनो. आता आपण सेपलच्या बाबतीत बोलतोय. द मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. हे ज्यांचा कलर कोणता असतो मित्रांनो? ग्रीन, मोस्टली ग्रीन इन कलर, and therefore they take part in the photosynthesis. आणि म्हणून तर मित्रांनो यांचा मेन रोल काय असणार आहे? दे टेक पार्ट इन दी फोटोसिंथेसिस. लक्षात आलं? आपण काय सांगितलं मित्रांनो? सेपल्स आर मेनली ग्रीन इन कलर, आणि तुम्हाला माहिती आहे ग्रीन जर असतील तर दे possess द क्लोरोफिल पिगमेंट and hence they take part in the photosynthesis process. Members of corolla are called as the petals, and friends they are variously colored. यांचे कलर वेगवेगळे असतात.
variously colored, and therefore they take part in the process of pollination. Why? Because they are the attraction for the different insects मित्रांनो, और पॉलिनेटिंग एजंट. जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत त्यांच्यासाठी ते एक अट्रॅक्शनचं काम करत असतात, त्यांना ते अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात. पेटल्स आर कलर्ड अँड देअरफोर त्यांचं फंक्शन काय सांगतोय आपण? दे हेल्प इन दी पॉलिनेशन असं म्हणूयात आपण. दे हेल्प इन दी पॉलिनेशन, बट ऍक्च्युअल रोल काय? दे अट्रॅक्ट दी डिफरंट पॉलिनेटिंग एजंट्स, त्यांना ते अट्रॅक्ट करत असतात. आता फ्रेंड्स, आपण पुढे जाणार आहोत. अँड्रोसियम इज दी मेल व्हर्ल ऑफ फ्लावर. अँड्रोसियम काय आहे? मेल व्हर्ल आहे. अँड द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ इट कॉल्ड ॲज दी स्टॅमेन्स. आणि यांच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला मित्रांनो आपण काय म्हणत असतो? स्टॅमेन. ओके. व्हाईल गायनोसियम इज दी फिमेल व्हर्ल. फिमेल व्हर्ल आहे. अँड इट्स इंडिव्हिज्युअल मेंबर इज कॉल्ड ॲज दी कार्पेल. And those stamens and carpels take part in the sexual reproduction. आणि मित्रांनो, हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पार्ट घेत असतात. हे क्लिअर झालं. आता आपण पुढे बोलणार आहोत मित्रांनो एक डिफरंट टर्म्स विच आर रिलेटेड टू दी और रिलेटेड विथ दी फ्लावर्स. हे फ्लावरच्या रिलेटेड काही टर्म्स आहेत, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. विच कम्स अंडर दी स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. सिंपल आहेत. फ्रेंड्स, व्हॉट इज द बायसेक्शुअल फ्लावर? बायसेक्शुअल फ्लावर आपण कोणाला म्हणणार? युनिसेक्शुअल, बायसेक्शुअल, सिंपल टर्म्स आहेत. बायसेक्शुअल फ्लावर, इफ द बोथ व्हर्ल्स अँड्रोसियम अँड गायनोसियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. मित्रांनो, जर फ्लावर मध्ये, त्या फुलामध्ये if androsium and gynosium both whorls are present, then it is called as the bisexual flower. For example, hibiscus rosa sinensis. मित्रांनो, both androsium and gynosium whorls are present in कोणामध्ये? in same flower. एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असले पाहिजेत मित्रांनो. They are called as the bisexual flowers. And example is hibiscus. आणि याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो, ज्याला आपण मराठीमध्ये जास्वंद असं म्हणत असतो. जास्वंद, जर जास्वंदीचं फुल, की आता तुम्हाला माहित आहे सध्या आता गणपती बसलेले आहेत, गणपतीचं आवडतं फुल म्हणलं की आपण जास्वंद सांगत असतो. तर हे जे हिबिस्कस आहे मित्रांनो, इट इज द बायसेक्शुअल फ्लावर बिकॉज इट शोज प्रेझेन्स ऑफ बोथ मेल व्हर्ल दॅट इज अँड्रोसियम and the female whorl that is the gynosium. याला आपण bisexual flower म्हणतो. What is the unisexual flower? If a flower possess either of, मित्रांनो जर फ्लावर मध्ये either of एक तर मेल व्हर्ल असेल म्हणजे अँड्रोसियम, नाही तर गायनोसियम असेल फिमेल व्हर्ल, तर आपण त्याला म्हणणार आहोत युनिसेक्शुअल फ्लावर. तर व्हॉट इज युनिसेक्शुअल फ्लावर? ए फ्लावर विच शोज प्रेझेन्स ऑफ आयदर androsium or gynosium is called as unisexual flower. And friends, याचं जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्हाला ते माहिती आहे, इट इज दी पपया. पपया. हे एमसीक्यू साठी फार महत्वाचं आहे मित्रांनो. युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये आपण कोणते एक्झाम्पल घेतोय? पपया. ठीक आहे, तुम्हाला बायसेक्शुअल फ्लावर क्लिअर झाले, युनिसेक्शुअल फ्लावर सुद्धा क्लिअर झाले आहेत. बायसेक्शुअल, a flower which shows presence of both the male and female whorls, that is androsium and gynosium, are called as the bisexual flower. For example, hibiscus. And what are the unisexual flower? A flower which shows presence of either of male whorl or female whorl, called as the unisexual flower. If there is the presence of male whorl, then it is called as, मित्रांनो जर मेल व्हर्ल प्रेझेंट असेल तर याला आपण म्हणणार आहोत मेल फ्लावर. फक्त मेल व्हर्ल, अँड्रोसियम प्रेझेंट असेल तर त्याला मेल फ्लावर म्हणणार. and if there is the presence of gynosium, then we call them as the female flower. त्यांना आपण फिमेल फ्लावर असं म्हणत असतो.
ठीक आहे, आपण पुढे जाणार आहोत. आता पहा, हे झालं युनिसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावरच्या बाबतीत आता मित्रांनो, अबाउट दी स्टॉक म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये दांडा असं म्हणतो, फुलाचा दांडा. इफ ए फ्लावर possess the pedicel that its stalk, जर मित्रांनो फुलाला दांडा जर असेल तर आपण त्या फ्लावरला पेडिसिलेट फ्लावर असं म्हणत असतो. and if a flower does not possess this stalk, then it is called as the sessile flower. Pedicellate, a flower which possesses this stalk, that is pedicel, called as the pedicellate flower. त्यांना आपण pedicellate flower असं म्हणत असतो. आणि सेकंड वन कोणतं सांगितलं आपण? Pedicellate and the sessile. A flower which possesses the stalk that is pedicel, called as the pedicellate flower. Presence of stalk. And if flower shows the absence of stalk, that is pedicel is absent, called as the sessile flower. Absence of स्टॉक. फ्रेंड्स, हे क्लिअर झालं तुम्हाला? ओके, पेडिसिलेट अँड दी ससाइल फ्लावर. आपण पुढे बोलणार आहोत. आपण ऑलरेडी आता मेंबरच्या बाबतीत बोललो आहोत. आता फक्त आपण अँड्रोसियम आणि गायनोसियम, ह्या जो अँड्रोसियम आहे आणि गायनोसियम यांना थोडक्यात आपण बोलणार आहोत. पहा मित्रांनो, गायनोसियमला आपण दाखवत असताना गायनोसियमचे आपण 3 पार्ट दाखवलेले आहेत: स्टिग्मा, स्टाईल अँड दी ओव्हरी. पहा, दिस इज द गायनोसियम विच इज द फिमेल वॉल ऑफ द फ्लावर, की जी फ्लावरची फिमेल वॉल आहे. इट शोज दी 3 पार्ट्स: स्टिग्मा, स्टाईल अँड दी ओव्हरी. हे 3 पार्ट्स येत आहेत यामध्ये. ओके, आता मित्रांनो इथे घेतो मी गायनोसियम. The individual member of gynosium is called as, गायनोसियमचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर असतो, एक सेपरेट जो मेंबर आपण म्हणतो, याला आपण काय म्हणत असतो? कार्पेल. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोसियम इज कॉल्ड ॲज दी कार्पेल. There are the presence of 3 parts: stigma, which is the uppermost part, style, which is the middle part of carpel, and ovary, which is the बेसल पार्ट. आणि ओव्हरी यामधील काय असणार मित्रांनो? बेसल पार्ट असणार आहे. ठीक आहे, आपण जर स्टाईलचा विचार केला मित्रांनो, स्टाईल इज हॉलो इन नेचर. ही हॉलो असते. हॉलो मीन्स ती पोकळ असणार आहे. ओके, ऍक्च्युली आपण यानंतर ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लावर मध्ये पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला याचा रोल लक्षात येईल. दॅट ओव्हरी सिक्रीट दी शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रीशन. जी ओव्हरी असते एक शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रीशन सिक्रीट करते, विच पासेस थ्रू दॅट स्टाईल अँड रिचेस अप टू दी स्टिग्मा. हियर द पोलेन ग्रेन्स विच गेट ड्रॉप गेट जर्मिनेट. ठीक आहे, ते आपण नंतर बोलणार आहोत. पण आपण आता सध्या 3 पार्ट सांगितलेले आहेत ते तुम्हाला क्लिअर झालेत. कार्पेलचे 3ही पार्ट तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. पुढे बोलणार आहोत मित्रांनो आपण. आता राहिला विषय कोणाचा? अँड्रोसियमचा. अँड्रोसियम शोज द प्रेझेन्स ऑफ 2 पार्ट: फिलामेंट अँड दी एंथर. मित्रांनो आणखी कन्सेप्ट येतो, इथे तुम्हाला मेन्शन नाही केलं पण तुम्हाला माहिती असू द्या. एंथर्स गेट कनेक्टेड और अटॅच टू दी फिलामेंट बाय दी कनेक्टिव्ह. बाय दी कनेक्टिव्ह इथे जो असणार आहे, इथे असणार आहे कनेक्टिव्ह. स्टॅमिन्स गेट अटॅच टू दी. स्टॅमिन्स जे असतात हे कोणाला अटॅच झालेले असतात? स्टॅमिन्स आर अटॅच टू दी फिलामेंट्स विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह विच इज स्टराईल इन नेचर. स्टराईल, त्याला रिप्रोड्यूस होण्याची टेंडन्सी नाही. रिप्रोडक्शन मध्ये भाग कोण घेणार आहेत? एंथर. हे क्लिअर झाले मित्रांनो. तर फ्रेंड्स, आपण आता सध्या काय अभ्यास केला आहे? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर.
आता यानंतरचा फार महत्वाचा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्लांट विच टेक पार्ट इन दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. मित्रांनो, फ्लावर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेणार आहे. Flower shows the presence of two types of whorls, essential whorls and accessory whorls. Actually, essential whorls, that is androecium and gynoecium, take part in the sexual reproduction. The individual member of androecium are called as the stamens, which produces the pollen grains. तर मित्रांनो, pollen grains कोण प्रोड्यूस करणार आहेत? Stamens. Okay, fine. The gynoecium, which is the female whorl, shows the presence of three parts: stigma, style, and ovary. Stigma is present at its tip, while ovary is the basal part. Ovary shows the presence of one or many ovules. ओव्हरी मध्ये मित्रांनो एक किंवा एकापेक्षा जास्ती ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात, अँड द एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन दी ओव्ह्यूल. आणि एम्ब्रियो सॅकचं फॉर्मेशन कुठे होत असतं? ओव्ह्यूल मध्ये होत असतं. मित्रांनो, हे जे आहेत त्या ओव्ह्यूल्स आहेत, अँड द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सॅक इज टेक्स प्लेस इन दी ओव्ह्यूल विच शोज द प्रेझेन्स ऑफ वन एग सेल, विच शोज द प्रेझेन्स ऑफ दी वन एग सेल अँड टू पोलर न्यूक्लिआय. मित्रांनो, आपल्याला एम्ब्रियो सॅक मध्ये काय पाहायला मिळणार आहे? एक म्हणजे एक सेल and second one is the two polar nuclei which are the haploid in nature. ठीक आहे. आता ऍक्च्युअली व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. व्हॉट इज द पॉलिनेशन? द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. मित्रांनो, एंथर कडून जे पोलेन ग्रेन्स असतात, एंथर मध्ये पोलेन ग्रेन जे प्रोड्यूस झालेले आहेत ते ट्रान्सफर करणं कुठपर्यंत? स्टिग्मा इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. The transfer of pollen grains from anther to stigma is called as the pollination. हे pollination generally दोन टाइप्स असतं, सेल्फ पॉलिनेशन अँड दी क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन कोणाला म्हणणार? इफ द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम स्टॅमेन, इफ द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इज टेक्स प्लेस विदिन द सेम फ्लावर. मित्रांनो, एकाच फ्लावर मध्ये जर हे ट्रान्सफर झालं तर, और between the two flowers present on one plant, then it is called as the self pollination. हे क्लिअर झालं? जर एकाच प्लांट वरती जे एक फ्लावर आहे त्या फ्लावर मध्ये जे एंथर आणि स्टिग्मा असतात, एंथर कडून पोलेन ग्रेन जर स्टिग्मा वरती पडत असेल एकाच फ्लावर मध्ये, तर हे सेल्फ पॉलिनेशन. किंवा जर एकाच प्लांट वरती जे नंबर ऑफ फ्लावर्स प्रोड्यूस झालेले आहेत, एका फ्लावर कडून दुसऱ्या फ्लावर कडे जर पोलिंग ग्रेनचे ट्रान्सफर होत असेल पण एकाच प्लांट वरती असणाऱ्या, तर हे सुद्धा असणार आहे सेल्फ पॉलिनेशन. व्हॉट इज अ सेल्फ पॉलिनेशन? द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा विदिन द सेम फ्लावर or between the two flowers present on same plant is called as self pollination. आणि मग मित्रांनो, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? इफ दिस ट्रान्सफर is takes place between the two flowers present on two different plants but of the same species. जर या दोन्हीही प्लांट्स एका स्पीसीजला बिलॉंग करणारे असतील तर मात्र आपण याला म्हणणार आहोत क्रॉस पॉलिनेशन. तर तुम्हाला पॉलिनेशन क्लिअर झालं? तुम्हाला माहिती आहे पॉलिनेशन मध्ये जे एजंट भाग घेत असतात दे आर आयदर बायोटिक एजंट और द अबायोटिक एजंट. अबायोटिक मीन्स द ट्रान्सफर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ विंड, वॉटर. मित्रांनो, वाऱ्याच्या साह्याने किंवा फॉर एक्झाम्पल वॉटर, पाण्याच्या साह्याने जर पॉलिनेशन होत असेल, म्हणजे पॉलिन ग्रेनचं ट्रान्सफर होत असेल, तर हे झालं अबायोटिक एजंटच्या साह्याने. आणि बायोटिक एजंट्स म्हणजेच मित्रांनो यामध्ये बर्ड्स असतील, इन्सेक्ट्स असतील, बॅट असेल, दिस डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक पार्ट इन द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन, देन इट इज कॉल्ड एज दी बायोटिक. तर ते बायोटिक एजंट्स असतील. ठीक आहे, तुम्हाला पॉलिनेशनचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले. आता आपण जाणार आहोत ऍक्च्युअली डबल फर्टिलायझेशन इन दी एंजिओस्पर्म. या मित्रांनो व्यवस्थित, आता तुम्हाला माहिती आहे हा जो पोलेन ग्रेन आहे तो कुठून ट्रान्सफर झालेला आहे? फ्रॉम एंथर विच इज दी मेल व्हर्ल. एंथर काय आहे? मेल व्हर्ल. म्हणजेच याचा अर्थ हे थोडक्यात आपण मेल स्पर्म म्हणू शकतो त्यांना.
Pollen grains are the male sperm. They are transferred from the anther and they comes and fall on the stigma. आणि ते कशावरती आलेले आहेत? स्टिग्मावरती. हिअर मित्रांनो थोडंसं एक्स्ट्रा माहिती असू द्या म्हणून सांगतो. हिअर ओव्हरी सिक्रीट्स दी ए शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रिशन. ओव्हरीमधून एक शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रिशन सिक्रिट केलं जातं which passes through that style and reaches up to the pollen grain. That pollen grain absorb it. ते pollen grain काय करतात? ते absorb करतात and due to that the pressure is created on its inner surface. एक्स्ट्रा नॉलेज साठी तुम्हाला माहिती असू द्या मित्रांनो, the structure of pollen grain shows the two part. The outermost is the harder one called as the exine. outermost पार्टला काय म्हणलं जात असतं? exine. आणि इनर मोस्ट पार्टला काय म्हणलं जात असतं? इंटाइन. पहा आता इथे झालं काय? ओव्हरी सिक्रीट्स दी शुगरी स्टिग्मॅटिक सिक्रिशन. एक जिलॅटिनस सबस्टन्स जे न्यूट्रिशियस असणार आहे असा न्यूट्रिशियस सिक्रिशन ओव्हरी सिक्रिट करते. इट पासेस थ्रू दॅट स्टाईल. हे स्टाईल मधून पास होतं आणि रिचेस अप टू दी स्टिग्मा. and through that stigma that pollen grain absorb this sugary secretion. ते त्याला absorb करतात. due to that the cytoplasm gets increased and the pressure is created. याच्यावरती प्रेशर क्रिएट होतो so that that intine get burst. intine हे बस्ट होतं मित्रांनो. आणि इथे जे नंबर ऑफ पोर्स असतात, पोर्स म्हणजे ज्याच्यामधून ओके intine बाहेर येणार आहे and now it comes out. इंटाइन वरती प्रेशर क्रिएट झाल्यामुळे, प्रेशर का क्रिएट झाला? ड्यू टू द ऍब्झॉर्प्शन ऑफ दॅट शुगरी मटेरियल. प्रेशर इज क्रिएटेड ऑन दॅट इट्स इनर सरफेस. दॅट इज इंटाइन वरती प्रेशर क्रिएट होतो अँड देअरफॉर इट बस्ट अँड इट कम्स आउट. आणि मित्रांनो ते बाहेर येणार आहे या प्रकारे. अँड नाव इट इज कॉल्ड ॲज द पोलेन ट्यूब. इट इज कॉल्ड ॲज द पोलेन ट्यूब. दॅट पोलेन ट्यूब कंटेन्स द सायटोप्लाझम अँड द टू हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय दॅट इज मेल गॅमेट्स. तर मित्रांनो ही जी पोलेन ट्यूब बाहेर आलेली आहे पोलेन ग्रेन मधून, यामध्ये पाहायला मिळणार आपल्याला सायटोप्लाझम अँड टू मेल गॅमेट्स विच आर हॅप्लॉइड इन नेचर. ते हॅप्लॉइड असतात. ओके दे कम्स डाऊन अँड व्हेन दे रिचेस अप टू दी ओव्ह्यूल. ते ज्यावेळेस ओव्ह्यूल पर्यंत येतात ॲट इट्स टिप it undergoes bursting or it gets burst and it releases two male gamete. आणि मित्रांनो हे जे दोन मेल गॅमेट आपण इथे दाखवलेले आहेत की जे कशामधून आलेले आहेत? पोलेन ग्रेन्स मधून आलेले आहेत. पोलेन ग्रेन मधून पोलेन ट्यूब डेव्हलप झालेली होती. दॅट पोलेन ट्यूब कंटेन्स द सायटोप्लाझम अँड द टू हॅप्लॉइड मेल गॅमेट. ओके इथे आल्यानंतर द टिप ऑफ दॅट पोलेन ट्यूब गेट बस्ट. पोलेन ट्यूबचं जे टिप आहे ते बस्ट होतं अँड इट रिलीजेस दॅट टू हॅप्लॉइड मेल गॅमेट. फ्रेंड्स आउट ऑफ दिस टू हॅप्लॉइड मेल गॅमेट, आता पहा इथे डायग्राम कडे या. ही आहे ओव्ह्यूलची डायग्राम. ओव्ह्यूलची. इन दॅट ओव्ह्यूल देर इज द प्रेझेन्स ऑफ वन एग सेल अँड द टू पोलर न्यूक्लियाय. दोन पोलर न्यूक्लियाय असतात तर एक कोण असते? एक सेल. डन. आउट ऑफ दिस टू मेल गॅमेट्स, जे दोन मेल गॅमेट्स इथे आलेले आहेत आणि इथे दिलेले मित्रांनो, इथे एम्ब्रियो सॅक डेव्हलप होणार आहे. इथे ओव्ह्यूल मध्ये काय डेव्हलप होणार आहे? एम्ब्रियो सॅक, की ज्याची डायग्राम मी इथे घेतलेली आहे. हे दोन मेल गॅमेट आलेले आहेत. आउट ऑफ दिस टू मेल गॅमेट वन मेल गॅमेट फ्यूज विथ एक सेल अँड दस देअर इज द फॉर्मेशन ऑफ झायगोट. मित्रांनो हे फार महत्वाचं. वन male gamete plus egg cell, it forms the zygote and the remaining one male gamete fuse with the two polar nuclei. मित्रांनो रिमेनिंग जो वन पोलर गॅमेट मेल गॅमेट आहे तो कोणाबरोबर फ्यूज होणार आहे? पोलर न्यूक्लिया बरोबर, की जे सेंटरला इथे प्रेझेंट होते. And it forms remaining one male gamete fused with polar nuclei to form endosperm. आणि याला आपण काय म्हणत असतो?
endosperm, and that endosperm, it is also called as PEN, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियर. पण ठीक आहे, त्याला आपण PEN असे म्हणत असतो. इथे एंडोस्पर्म डेव्हलप झाला, इथे कोण डेव्हलप झालेला आहे? झायगोट. दॅट एंडोस्पर्म प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग झायगोट इनटू द एम्ब्रिओ. मित्रांनो ठीक आहे, मी परत एकदा थोडक्यात सांगेल. हे पहा, पोलिन ग्रेन खाली आले. पोलिन ग्रेन कोणापासून आलेले आहेत? मेल व्हल. मेल व्हल काय होते आपली? अँड्रोसियम. अँड्रोसियम वरती आपण इथे वरती कोण दाखवले होते? स्टॅमेन्स. त्यामध्ये असतात एंथर. दॅट एंथर प्रोड्युसेस दी पोलेन ग्रेन्स. दॅट पोलेन ग्रेन्स फॉल ऑन दी, कशावरती फॉल झालेले आहेत ते? स्टिग्मावरती, बाय द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. देन दे जर्मिनेट्स हिअर. ते जर्मिनेट होतात मित्रांनो. ते जर्मिनेट होतात म्हणजे कसं ते तुम्हाला सांगितलं. ओव्हरी सिक्रीज द शुगरी सिक्रीशन, stigmatic secretion which get absorbed by the pollen grain, so that there is increase in the volume inside that pollen grain. आतमध्ये त्याचं व्हॉल्यूम वाढतं. ड्यू टू दॅट इट एक्झर्ट द प्रेशर ऑन इट्स इनर वॉल कॉल्ड एज द इंटाइन. इंटाइन वरती प्रेशर एक्झर्ट केलं जातं आणि दस इट बस्ट अँड इट कम्स आउट थ्रू दी वन पोअर. एका पोअर मधून, एक छिद्र जे असतं त्या पोअर मधून ते खाली येणार आहे इन दी फॉर्म ऑफ दी पोलेन ट्यूब. That pollen tube shows the presence of cytoplasm and the two male gametes. Actually मित्रांनो, हायर लेवलचा जर विचार केला तर हे जे मेल गॅमेट असतात ते जनरेटिव्ह आणि ट्यूब न्यूक्लियाय यापासून तयार झालेले असतात. ऍक्च्युली यापैकी जी जनरेटिव्ह असणार आहे, जनरेटिव्ह सेल, ती डिवाइड होत असते आणि यापासून आपल्याला दोन मेल गॅमेट्स पाहायला मिळत असतात. बट हे हायर लेवलचं आहे. ठीक आहे, दोन मेल गॅमेट आले. That male gametes reaches up to the ovule, that is embryo sac पर्यंत येतात ते. At the tip of, and finally the tip of pollen tube burst and it releases the two male gamete into the pollen, into the embryo sac. Embryo sac मध्ये दोन मेल गॅमेट रिलीज करण्यात आले. Out of these two male gamete, one male gamete fuse with the egg cell of the embryo sac to form the zygote. Zygote तयार झाला. And the second male gamete fuse with the two polar nuclei of the embryo sac and it forms the endosperm. Friends, that endosperm is nutritive in nature and it provides the nourishment to developing embryo from the zygote. Zygote पासून जो embryo develop होणार आहे त्या एम्ब्रियोला जी नरिशमेंट रिक्वायर्ड असणार आहे ते देण्याचं काम कोण करणार आहे? एंडोस्पर्म. And since in this fertilization process two male gametes are involved, or we can say that since the fertilization takes place two times, it is called as the double fertilization. Friends, two times कसं तुम्हाला लक्षात आले? फर्स्ट टाइम कोणतं फर्टिलायझेशन झालं? मेल गॅमेट फ्यूज विथ दी एग सेल टू फॉर्म दी, काय फॉर्म होणार आहे? झायगोट. अँड सेकंड टाइम दुसरं फर्टिलायझेशन कोणतं असणार आहे? Remaining one male gamete fused with the two polar nuclei and it forms the endosperm. Since this fertilization process involves the two male gamete, or we can say that the fertilization takes place twice, it is called as the double fertilization. Friends, आज या लेक्चर मध्ये आपण फार महत्त्वाचे दोन टॉपिक अभ्यासले. ते म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट आपण अभ्यासला स्ट्रक्चर ऑफ फ्लावर and second one आपण अभ्यासलं sexual reproduction in the plants. Okay friends, thanks.